हाय, माझं नाव अनन्या. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे झटपट होणारी रेसिपी. तर गव्हाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, हळद, लाल मसाला पावडर, धना पावडर, बारीक चॉप केलेला कांदा आणि खूप सारी बारीक चॉप केलेली कोथिंबीर, हे सर्व छान मिक्स करून पीठ मळून घेऊन 10 मिनिटासाठी पीठ बाजूला ठेवून आता मी तुमच्यासाठी दाखवत आहे बटाटा कांदा रेसिपी. त्यासाठी उभा चिरलेला कांदा, पॅनमध्ये 2 चम्मच तेल घेऊन जिरं, हिंग, उभा चिरलेला कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊन त्यातमध्ये लाल मिरची पावडर, धनिया पावडर मिक्स करून अशा प्रकारे बटाट्याच्या फोड्या करून घेतलेल्या आहेत. त्या मिक्स करूया. चवीनुसार मीठ ठेवून झाकण ठेवून 10 मिनिटासाठी शिजवून घेऊया. झाकण काढून मध्ये मध्ये हलवत राहूया. आता मी इथे मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे. शिजवताना हळद आणि मीठ टाकलेलं आहे. आता आपण त्याला तडका देऊया. तडक्यासाठी 3 चम्मच तूप, जिरं, हिंग, लाल मिरची पावडर, गॅस बंद करून लाल मसाला पावडर हे छान मिक्स करून तडका देऊन घेऊ. इथे आपली भाजी शिजलेली आहे. आता त्यातमध्ये आमचूर पावडर घालून खूप बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. इथे भाजी रेडी आहे. चपात्या पण रेडी आहेत. आता मी इथे पराठे बनवत आहे. पराठे असे दोन्ही साईडला स्प्रे करून छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया. हे पराठे चवीला खूप छान लागतात. इथे मी चपात्या बनवून घेतली, भाजी आणि पराठे आणि तडक्यावाली डाळ. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.